कुठलं बोर्ड तुम्ही घेता हे महत्त्वाचं नाही आहे. मी CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड, ICSE तिन्ही बोर्डहून आमच्याकडे विद्यार्थी आम्ही एवढे वर्ष 24 वर्ष शिकवलेले आहेत आणि तिन्ही बोर्डहून सक्सेस मिळतो. तसं कुठल्या एका बोर्डमुळे ॲडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेज आहे असं नाही आहे. एकतर असं समजून घ्या की स्टेट बोर्ड, CBSE, ICSEमध्ये एका काळामध्ये बराच डिफरन्स होता सिलेबसमध्ये. बरोबर. पण आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सगळ्यांना NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कशी अलाईन व्हावं लागतं आहे. त्यामुळे CBSE, ICSEने बऱ्यापैकी सिलेबस रिड्यूस केला आहे, स्टेट बोर्डने अपग्रेड केला आहे. त्यामुळे आता सिलेबसमध्ये जास्त डिफरन्स राहिला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे खरं आहे की नीट आणि JEE मेन्समध्ये NCERTच्या पुस्तकातनं डायरेक्ट प्रश्न वगैरे येतात, एस्पेशली केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये वगैरे येतात, हे खरं आहे. पण तुम्ही स्टेट बोर्डमध्ये पण असलाल तरी पण तुम्ही ते शिकू शकता ना, म्हणजे अभ्यास करू शकता. असं नाही की तुम्हाला काही स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे किंवा CBSEमध्ये ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे की तुम्हाला NCERTचं पुस्तक नाही तर मिळणारच नाही, असं नाही आहे. सगळीकडे अवेलेबल आहे. NCERTचं पूर्ण ॲनालिसिस करून छान छान नोट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे असं काही नाही आहे की CBSEच्या मुलांना ॲडव्हान्टेज मिळतो JEE मेन्स नीटमध्ये आणि स्टेट बोर्डची मुलं मागे राहतात, असं मुळीच नाही आहे. तसंच असं अजून एक विचार आहे की CET ही स्टेट बोर्डवरती अवलंबून असते, त्यामुळे स्टेट बोर्डचीच मुलं CET चांगलं करतात, CBSE, ICSEची मुलं CETमध्ये मागे राहतात, असंही नाही आहे. त्यामुळे आम्ही तिन्ही बोर्डच्या मुलांना सक्सेस मिळवून दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सक्सेस कोणाला मिळतो? जो विद्यार्थी व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली आणि कन्सिस्टंटली अभ्यास करतो त्याला मिळतो. मग तो कुठलाही बोर्डाचा असो, कुठलं बोर्ड महत्त्वाचं नाही. तुम्ही अभ्यास सिन्सिअरली करायला पाहिजे, रेग्युलरली करायला पाहिजे आणि तुम्ही ज्या कुठल्या शिक्षकांकडून शिकता त्यांच्याशी आदरपूर्वक वागणूक करून व्यवस्थित त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करायला पाहिजे. मग आशीर्वाद पण येतो आणि सक्सेस पण मिळतं. तर त्यांचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला पाहिजे, जे कोण तज्ज्ञ शिक्षक त्यांच्याकडून तुम्ही शिकतायत. ह्याच्यानेच तुम्हाला सक्सेस मिळतं. कुठल्या बोर्डाने गेल्याने तुम्हाला सक्सेस किंवा अपयश मिळत नाही. तर त्यामुळे मी या मताचा नाही आहे, म्हणजे आय एम बोर्ड ॲग्नॉस्टिक. यू जॉईन एनी बोर्ड. आपण आणि हे JEE नीट ह्या सगळ्या बोर्डाच्या करिक्युलमपेक्षा थोड्या हायर लेवलचे आहेत, त्यामुळे ते अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होऊनच जातो. होणारच आहे. त्यामुळे बोर्ड डझंट मॅटर.